अभंगातून श्री संत निळोबाराय महाराज ज्ञान भक्ती वैराग्य यांचं वर्णन करतात. ज्ञान म्हणजे कोण तर ज्ञानेश्वर महाराज, भक्ती म्हणजे कोण तर नामदेव महाराज आणि वैराग्य म्हणजे कोण तर तुकाराम महाराज. जो व्यक्ती या तिन्हींचं चिंतन करतो ना तो या संसार रूपी भवसागरातून तरुण जातो असं श्री संत निळोबाराय महाराज सांगतात. श्री संत निळोबाराय महाराज कोण तर एका संताने दुसऱ्या संताचं वर्णन केलंय. वर्णन करण्यासाठी योग्य त्याचाच माणूस असला पाहिजे. एक पोलीस दुसऱ्या पोलिसाचं वर्णन करू शकतो, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टराचं वर्णन करू शकतो, एक पक्वाजवादक दुसऱ्या पक्वाजवादकाचं वर्णन करू शकतो, तसंच एक गायनाचार्य दुसऱ्या गायनाचार्याचं वर्णन करू शकतो. तसं पाहिलं तर वर्णन करण्यासाठी योग्य त्याचाच माणूस असला पाहिजे, कारण त्या माणसाला त्या क्षेत्रातील माहिती व त्या क्षेत्रातील अनुभव असतो. हे श्री संत निळोबाराय महाराज सांगतात. श्री संत निळोबाराय महाराज या अभंगातून 3 संतांचं वर्णन करतात, कारण की ती एक संत आहेत म्हणून ते 3 संतांचं वर्णन करतात. विठ्ठल 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 एक नाही, 2 नाही, 3 नाही माय बाप, तर तब्बल 42 दिवस आपल्या श्री गुरूसाठी अनुष्ठान मानलं. जसं श्री संत निळोबाराय महाराजांना कळालं की जगद्गुरु तुकाराम महाराज संत आपल्याला न भेटता वैकुंठवासी गेले, त्याच टायमाला निळोबाराय महाराज एका क्षणाचा विचार नाही करता लगेच देहूला आले व तिथं अनुष्ठान मांडून बसले. 42 दिवस अनुष्ठान केलं त्यांनी. आपल्या श्री गुरु प्रति एक निष्ठता बघा मायबाप. आजकाल आपल्याला श्री गुरु प्रति एक निष्ठता नाही तर सगळी निष्ठा निश्चित सापडते. आजकालची दुनिया त्या काळातली राहिली नाही मायबाप. सध्या 42 दिवस आपल्या श्री गुरूंसाठी अनुष्ठान केलं. 41वा दिवस उघडतो, पांडुरंग परमात्मा जवळ येतो. पांडुरंग परमात्मा जवळ येतो आणि पांडुरंग परमात्मा म्हणतो, निळोबाराय महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि पांडुरंग परमात्मा म्हणतात, उठ निळोबा उठ, मी आलोय. निळोबाराय महाराज डोळे उघडून पाहतात तर काय, समोर साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा. त्याच्या इच्छेशिवाय इथं कोणतं पृथ्वीवरलं पानही हलू शकत नाही असा पांडुरंग परमात्मा. निळोबाराय महाराज म्हणतात, देवा तुम्ही कशाला आलात देवा, मी तुम्हाला बोलाविलेच नाही तर तुम्ही कशाला आलात. बघा माय बाप, जगाचा मालक समोर उभा आहे आणि श्री संत निळोबाराय महाराजांनी सोनं चांदी बंगला काहीच मागितलं नाही. पांडुरंग परमात्मा म्हणला, निळोबाराय महाराज तुम्हाला काय मागायची ती मागा, मी तुम्हाला सगळी गोष्ट देईल. निळोबाराय महाराज काय मागू शकले नसते का माय बाप, सगळं मागू शकले असते, पण त्यांनी मागितलं नाही कारण की आपल्या गुरुप्रती एक निष्ठता होती माय बाप. त्याच जागी जर आपण जर असतो तर काय मागितलं असतं. एक छोटासा अंगठीचा दृष्टांत सांगतो माय बाप. एके गावी एक गृहस्थी राहत असतो, तो खूप गरीब असतो, त्याच्याकडे 2 टायमाचं अन्न बी नसते. मग तो एकदा काय करतो, भगवान शंकराच्या मंदिरात जातो आणि भगवान शंकराच्या मंदिरात तपस्वर्या करीत बसतो. शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, अशी तपस्वर्या करीत बसतो. तपस्वर्या करीत असताना तो तपस्वर्यामध्ये इतका लीन होऊन जातो की त्याला साक्षात भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर त्याला म्हणतात, बोल तुला काय पाहिजे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तर भगवान शंकर त्याला तसं बोलतात. तो म्हणतो, देवा आजकाल माझ्यावर खूप गरीब परिस्थिती आलेली आहे, तुम्ही मला असं काहीतरी द्या की ती कधीच संपून आणि माझी गरिबी आयुष्यभर दूर व्हावी. मग देव म्हणतात ठीक आहे. देव त्याला एक डब्बी देतात. त्या डब्बी मधून तो म्हणतो, देवा या डब्बीचं मी काय करू. देव म्हणतो, तू जेव्हा बी डब्बी उघडशील त्याच्यातून एक सोन्याची अंगठी बाहेर पडल आणि ती तशीच राहील, कधी संपणारही नाही. तो म्हणतो ठीक आहे. तो घरी जातो आणि डब्बी उघडतोच, पाहतोच तर काय, एक सोन्याची अंगठी काढली, बंद करतो, डबल उघडतो. असे करीत करीत रात्रंदिवस नवरा बायको खुश होतात आणि एक दिवस खूप श्रीमंत होतात. खूप श्रीमंत होतात, रात्रंदिवस नुसतं त्या डब्बीचाच विचार काढतात. एक खूप श्रीमंत होतात आणि बंगला बांधतात, गाडी घेतात, ट्रॅक्टर घेतात. इतक्या शेजारची बाईला देखवत नाही. दुसऱ्याच्या इथं 3 एकर ऊस पेरला तर आपल्या इथं 4 एकर ऊस पेरल्याशिवाय जमतच नाही. आजकाल जास्त माणसं प्रेम नाही तर जास्त माणसं जळणारेच झाले. तर म्हणून यांनी 3 एकर ऊस पेरला की आपण 4 एकर ऊस पेरायचा. यांनी 2 चाकी गाडी घेतली की आपण 4 चाकी गाडी घ्यायची. मग तिला देखवलं नाही, ती गेली. ती म्हणली, होय ग, काल परवा तुझा नवरा इतका गरीब होता, तुम्ही झोपडीत राहायचात आणि इतके कसे का श्रीमंत झालात तुम्ही. ती बाई म्हणते, अगं माझा नवरा भगवान शंकराच्या मंदिरात गेलता, अशी अशी तपस्वर्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाला. बाईच्या पोटात काय राहिलं नाही, सगळं होतं ते आपलं मपलं तुपलं सगळं सांगून टाकलं त्या बाईला. ती बाई काय गप बसली असन का महाराज. नाही,
ती बाई गेली घरी आणि नवरा रात्री कामावून आलाच म्हणती दारात थांबा मधीच पाऊल जर टाकलं उंबरड्याच्या तर याद राखा. ती म्हणते का ग काय झालं? ती म्हणती काय हो येता निसता ड्युटी करता महिन्याला 15,000 आणता त्याच्या पलीकडे काय आयुष्य राहिले का नाही? हाऊसफूस राहिली का नाही माझी? ती म्हणते आज नवरा म्हणतो आता काय झालं ग तुला बाई? बघतो बायको म्हणते बघा त्या शेजारणीच्या नवऱ्यानं भगवान शंकराच्या मंदिरात तपस्वर्या करून डब्बी आणली. ती खूप श्रीमंत झालात. पहिले जाऊन ती डब्बी आणा आणि पुन्हा मला भेटा. तो माणूस तसाच चप्पल न काढता घरामध्ये हातपाय न तोंड धुता तसाच भगवान शंकराच्या मंदिरात जातो आणि तपस्वर्या करीत बसतो. भगवान शंकराला सगळ्या भक्तीची जाणीव असते. कोणता भक्त लालचीमुळे आलाय का कोणता भक्तिप्रेममुळे आलाय. मग भगवान शंकर त्यालाही प्रश्न नव्हतात आणि भगवान शंकर त्याला एक डब्बी देतात आणि भगवान शंकराने डब्बी दिल्या बरोबर तो म्हणतो आता मी खूप श्रीमंत होणार. भगवान शंकर तिथून गायब होतात. तर त्याला 1 मिनिट बी दम निघत नाही. तो लगेच डब्बी उघडतो आणि डब्बी उघडल्या बरोबर सरकने वस्त्र निघतो आणि सरकने त्याची चप्पी होऊन जाते. मग त्याला तो म्हणजे तो बायको लय वटवट करू लागली डब्बी आणा घरात येऊ देणार नाही हाऊस मौस करीत नाहीत आता तिला चांगली डब्बी देतो मी. मग तो घरी जातो आणि बायकोला म्हणतो हे बघ डब्बी आणली. त्याच्या बायकोला तर काही रावणाच उठली की ना पळाली त्याच्याकडे आणि म्हणली बघू 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 डब्बी कुठं आणली बघू. मग तो म्हणतो हे बघ म्हणतो डब्बी आणली मी. तुला लय डब्बी पाहिजे होती ना कर आता हाऊस पण करा आता बंगला घे गाड्या. मग ती म्हणते हो आहो बघू तर द्या. ती म्हणतो ती बायको उघडीत असते म्हणतो थांब थांब आताच उघडू नको. सगळ्या बायला बोलून आण गचत गट अध्यक्षीन बायला बोलून आण सरपंचीन बायला उपसरपंचीन बायला तलाठीन बायला पोलीस अधिकारी डॉक्टर अधिकारी सगळ्यांना शिक्षण अधिकारी शाळेतले शिक्षक सरपंच प्रिन्सिपल सगळ्यांनाच बोलून आण. हाय ना तेवढ्या मैत्रिणी. मग ती म्हणती बर बर खरं बोललात बर झालं मला आठवून दिलं. मग ती म्हणते अशी ठू डब्बी सजून झाला फुलं फिलं टाक बाजूला. मग सकाळची वेळ होती. ती बाई जाती अख्ख्या गावभर हिंडतीन आणि गाव भरून बाया बोलून आणती. सगळ्या बायांना बोलून आणती. सरपंचीन बाईला वर्षभर मान मिळाला नव्हता तर तो मान आता मिळाला. ती बाई म्हणती सरपंचीन बाई तुम्ही सरपंच आहात म्हणून पहिला मान तुमचा. सरपंचीन बाई म्हणती बर बर. सरपंचीन बाई समोर येताच डब्बी उघडते आणि त्या डब्बीतून सरकाने वाजता निघतो. सगळ्या बायांची चप्प्या चप्प्या टाकल्या होतात. विठ्ठल विठ्ठल बघा माय बाप तर मागणी कशी मागितली पाहिजे. श्री संत निळोबाराय महाराजांसारखी. निळोबाराय महाराजांनी काय मागितलं आपल्या गुरुप्रती एक निष्ठता मागितली. सोनं चांदी मागितलं नाही किंवा बंगला गाडी मागितली नाही. मग पांडुरंग परमात्मा वैकुंठाला जातो आणि वैकुंठाहून तुकाराम महाराजांना सांगतो तुका तुझा एक शिष्य खाली तुझ्या भेटीसाठी अनुष्ठान मांडून बसलाय रे लवकर जा. आज 41वा दिवस आहे उद्या 42वा दिवस होईल. तुझं गेलं नाहीस तर उठणार नाही तसंच उपोषण अनुष्ठान करेल. तुकाराम महाराज म्हणतात बर. तुकाराम महाराज तात्काळ सकाळ होता वैकुंठाहून खाली येतात पण निळोबाराय महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवतात. जसा एक महिना एक आपल्या लिकीच्या डोक्यावरून हात फिरवावा तसे तुकाराम महाराज निळोबाराय महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवतात. निळोबाराय महाराज डोळे उघडतात तर काय साक्षात त्यांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज उभे असतात. तुकाराम महाराज उभे असतात आणि निळोबाराय महाराज त्यांना लोटांगण घालतात आणि तुकाराम महाराज अनुग्रह देऊन वैकुंठाला निघून जातात. विठ्ठल विठ्ठल